सुंदर मनामध्ये भरली. तू खरी नाही आहे. इथं नाही आहे ना तू? अभ्या इथे आहे मी. बरं झालं ना लग्न तुटलं तुझं सज्जनरावांशी. का? आपल्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करावं लागलं असतं ना. कायला? मला नाही चालणार कोणी दुसरं तुझ्याशिवाय. गप खोटारड्या. अरे खरं मोहन सरांची शपथ. आता मोहन सरांना कायला मध्ये आणतो? ते पाहिजेच ना मध्ये. बरं ते असताना लय भारी दिसते तू. तुला माहिती तुझ्या लाफ्टरचा आवाज ना कानात घुमत राहतो माझ्या. आणि तुझा आवाज बी लय गोड आवाज आहे तुझा, कोकिळेसारखा. परत कर. काय चाललंय तुमचं अभिनवराव? प्रॅक्टिस सोडून नाही ते भलते सलते चाळे काय करत राहिलात तुम्ही? हे पा तुमच्यासाठी शर्यत जशी महत्वाची आहे ना तशी माझ्यासाठी सुद्धा आहे, कळलं का? पैसे मिळाले पाहिजे तर अभिनवराव. ती बिचारी लतिका डोळे लावून बसली बरं. काय करते तुम्ही? थँक्यू. कशाबद्दल? सगळं तुमच्यामुळे झालंय सज्जनराव. काय माझ्यामुळे झालंय? लोन देणं काम आहे माझं, त्याचे हप्ते भरा, पप्प्या देऊ नका. शी अगं जा ना बाई. लतिका का म्हणतेस का? काय झालं सर? बोलायचं होतं. अभ्याबद्दल. तुला कसं कळलं? मिठी मारली का पप्पी घेतली? दोन्ही. शी काय? हा आहे वेड्यासारखा वागू राहिला येतो. अरे देवा. डोकं हल्लंय त्याचं आहे. म्हणजे? लय विचित्र सारखा वागू राहिला येतो. अरे म्हणजे केलं काय त्यानं? स्वतःशीच बोलतोय तो. आई पप्पी घेतली माझी त्यांनी. काय? अरे देवा काय रे पोरगे. असं करत होते, एकटेच होते, हसत होते. हा ते तो टेन्शन मध्ये असला ना की हसतो. बाबा मग त्यांना खूप टेन्शन आलेले. म्हणजे? कारण खूप हसत होते ते.
करू नको करू काय ना गडबड हो राहिली बाबा. लतीबद्दल मला वाटतंय ते प्रेम आहे का एकटेपणामुळे आकर्षण वाटू राहिलं मला. अरे जिच्याशी बोलावं अशी एकच व्यक्ती लतीबद्दल कसं बोलणार आहे मी. म्हणजे आकर्षण बिकर्षण बोललो होतं झालं जोड्यानं झालं ती मला. आधी होतो ना बरं होतं यार. नाही तर डोक्याला ताप झालाय. काय कंट्रोल नाही स्वतःवर काही नाही. कायला ते मोहन सर बोलले ना मायाशी आणि मी तरी कायला गेलो थँक्यू म्हणायला आणि पाहिलं त्या दोघांना. कळना झालंय वा. हॅलो. लतीबद्दल मला वाटत ते मैत्रीपेक्षा जास्त तर आहे. पण प्रेम आहे का नाही कळणार कसं. हॅलो. तिने तर आमच्या नात्याची एक्सपायरी डेट बी ठरवली. हॅलो. बोललं पाहिजे ती अशी काय करून बोललं पाहिजे. हॅलो. हॅलो अभ्या. काय नाही चांगला सुखात होतो एक काय. अभ्या. हॅलो. हॅलो अभ्या. खायला असं वाटतंय मला. हा स्वस्त काय होतो चैन पडत नाही कामातलं. हॅलो अभ्या. हा फोन लागला का तुला. अभ्या. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. फोन लागला तुला. तूच लावला ना. नाही मी नाही लावला. म्हणजे लते मला बोलायचं तुझ्याशी. मग आता कोणी आहे का तुझ्या बरोबर. नाही का. अच्छा मग तू कोणाशी बोलत होता का. मी कोणाशी बोलणार आहे. अरे तुझं बोलणं ऐकलं मी. का ते मी ते स्वतःशीच बोलत होतो. एवढ्या मोठ्यानं. आजकाल हेच हो राहिलेलं ते काय सांगू तुला. म्हणजे काय नाही कळणार तुला जाऊ दे. नाही कळलं मला. तू सांग मला. हा माझं मला कळलं की सांगतोच तुला. म्हणजे माझं मलाच अजून नीट उलगडलं नाही ते. काय उलगडलं नाहीये. हेच कुठं वायरिंग बिघडलंय ते. म्हणजे काय नाही तू येणार आहे ना. कुठं. मला ट्रेनिंग शिकवायला. ते हां. काय आलं. नाही काही नाही. नाही काहीतरी झालंय. मला मग कोणाला. नाही काही नाही. म्हणजे ते अभ्या सॉरी. काय आलं सॉरी. ते मी तुला समजून घ्यायला पाहिजे होतं. हा मग घेतेस की तू समजून. हा पण ते मी भांडायला नको होतं तुझ्याशी. भांडण तर मी करतो. अरे पण अभ्या तुला स्ट्रेस आहे ना. कसला. शर्यतीचा. शर्यतीचा स्ट्रेस नाही लते. मग कसला स्ट्रेस आहे. अभ्या तुला होमसिक वाटतंय का. हा असल तसं. अरे पण झालं ना आता 10 दिवसच तर राहिलेच शर्यतीला. आणि त्यानंतर सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे पाय. म्हणजे आपण बापूंना सांगू. आपणना बी सांगू. अभ्या कुणी रागवणार नाही आपल्यावर. कळलं का. सगळे समजून घेतील. त्याचं टेन्शन तू बिलकुल घेऊ नको. आणि आता तू शर्यत जिंकून आला ना की कुणाला काही वाटणार बी नाही. आणि मी हाय ना तुझ्या बरोबर. कसलंच टेन्शन घेऊ नको तू. आता सध्या तू फक्त आणि फक्त शर्यतीवर फोकस कर. काय तू येते ना. काय आला. ट्रेनिंग द्यायला. हा ते येणार ना. वाट पाहतो मग ये. येते. कामात आहे का. नाही मामी. काय आलं.
थोडं बोलायचं होतं. अभ्याबद्दल का? तुला कसं कळलं? अहो आज दिवसभर तेच चालू आहे. मामी तुम्ही नका काळजी करू. अभ्या आता घराबाहेर आहे ना म्हणून जरा हल्लाय, पण सगळं काही ठीक होईल. मी आहे ना, मी करण सगळं बरोबर. अभ्याला काही होणार नाही. त्याच्या आत्ताच्या अवस्थेतून मी बाहेर काढन त्याला. हं? अभ्या काय चालू आहे तुझं? काय चालू आहे? मिठ्या मारून पप्प्या खायला घेतो लोकांच्या. कोणाच्या घेतल्या? काय माहित नसल्यासारखं करू नको. विकी आणि आशू दादाला पप्प्या कोणी दिल्या? हा विक्या मित्र आहे ना, आणि आशू तर दादा आहे. तुला काय फरक पडतो? मला काय फरक पडतो? अरे तुझं कॉन्सन्ट्रेशन नाही ट्रेनिंग मध्ये. असं काही नाही. हे पाय अभ्या, मला तुला शर्यतीसाठी तयार करायचंय. ही जी तुझी काही नाटकं चालली आहेत ना ती ताबडतोब बंद करा आणि शर्यतीवर फोकस कर. अरे इथं सगळ्यांचे जीव टांगणीला लागलेत. कोणाचे? तोंड वर करून आप्पांना सांगून निघाला ना, ढाल आणल्याशिवाय घराचा उंबरा ओलांडून येणार नाही. अरे ती माऊली तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलीये. कधी माझं पोर शर्यत जिंकणार, कधी घरी येणार. अभ्या, त्यांना ढालीपेक्षा पूजेच्या मानापेक्षा ना तू घरी यायला पाहिजे. लते, अभ्या मी तुझ्या पुढे हात जोडते. प्लीज प्लीज सिरियस हो आणि प्रॅक्टिस कर रे, प्लीज. लते मी तयार आहे. तू कायला नाही एवढं लेक्चर देते मला? नाही तुझ्याकडे पाहून असं वाटत तरी नाही की तू तयार आहे. कोणी सांगितलं तुला? कुणी सांगायला खायला पाहिजे. मला कळत नाही का तुझं काय चाललंय ते? काय कळतंय? हेच का अभ्या तुझं लक्ष नाहीये. लक्ष हाय माझं. हाय, चल मग आता करूया काय? प्रॅक्टिस. हा प्रॅक्टिस. चल 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 प्रॅक्टिस करूया. चल चल ना. चल. अभ्या आलो. चल. अजय 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 मला सांग, माणसाने माणसाची पप्पी घेणं हे बरोबर आहे का ग? माणसाची नाही घेणार तर काय गाढवाची घेईल. हिला ना काय बोलण्यातच अर्थ नाही. अगं तसं नाही ग अजय, म्हणजे एका पुरुष माणसानं दुसऱ्या पुरुष माणसाची पप्पी घेणं बरोबर आहे का? तुझी कोणत्या माणसाने घेतली? अभिनम्यानं. भया एवढा झाला का काय तू? मला पण तसंच वाटतंय, पण असं नको ना व्हायला अजय. म्हणजे शर्यतीपर्यंत त्यांचं डोकं ठिकाणावर असणं गरजेचं आहे ना. का? अगं ते शर्यत जिंकले पाहिजे ना, त्याच्यावर सगळं माझं अवलंबून आहे. तुझं काय अवलंबून आहे शर्यतीवर? प्रेम. म्हणजे कसं आहे ना अजय, जाऊ दे तुला नाही कळायचं. खांदा अजून बी दुखतोय का? आता नाही दुखत. कधी कधी लय पळल्यावर किंवा फुल स्पीड मध्ये डोंगर चढल्यावर आपले पाय थरथरायला लागतात. अशा वेळेला तुमच्या पायामध्ये स्ट्रेंथ असणं लय महत्वाचं आहे. आणि जोखड घेऊन पाहताना ना हेच मोठं चॅलेंज असतं, कारण तुम्हाला कंटिन्यू पळायचं असतं ना. त्यामुळे पाय स्ट्रॉंग करण्यासाठी ही एक्सरसाइज कर. हे पाय, एक पाय पुढे ठेवायचा आणि मागचा पाय 90 डिग्रीवर वाकवायचा. हे हात असे डोक्यामागं सरळ.
हे असं. आता तू कर. काय लक्ष कुठे आहे तुझं? हाय. हाय काय हाय कर मग. आता मी एक्सरसाइज दाखवलेली पाहिली ना तू? हां. कर अभ्या. मागो. हां काय आता काय? गुडघा अंगठ्याच्या मागं असला पाहिजे. कर. माहिती आहे मला, लंजेस म्हणतात त्याला. हो का? कर ना मग सिरियसली. बरं अभ्या. काय चाललंय अभ्या? काय? लक्ष कुठे आहे तुझं? हे पाय, तुला प्रॅक्टिस नसेल करायची ना तर तसं सांग मला, मी बी जाईन. मी त्याला वेळ घालवू ना माझा इथं, जर तुलाच सिरियसनेस नसेल तर. सॉरी. सॉरी ना काय नाही होणार अभ्या. मोहन सरांना बी आशा आहे तू जिंकशील म्हणून. सगळ्यांना निराश करणार होय तू. नाही करणार. हात सोड. आता हात सोडणं नाही जमणार ते. हो काय झालं? आप्पा, अभिमन्यूला आपण घरी आणलं पाहिजे. लहान नाही ते आता, त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायले. नाही बरोबर आहे तुमचं, पण त्याला झेपत नाही ना आता ते. मग म्हणा काढा शर्यतीतून नाव, या घरी. तुम्ही तरी हट्ट सोडा ना हो आता. हा पोटचा गोळा आहे ना माझ्या. हा ना आप्पा, लय हालत खराब आहे हो त्याची. म्हणजे तू वेडासारखा वागू राहिलाय, मिठ्या मारतोय. असं तुम्हाला कसं माहित? हो तुम्ही भेटता काय त्यांना? मी कायला भेटू आप्पा त्याला? ते विकास सांगत होता की वेडासारखा वागू राहिला तो. हा ना आई? येण्यासारखे वागू राहिले कारण इथून हलकं व्हायले ना. म्हणजे वर तोंड करून घराबाहेर गेले होते ना. अहो आप्पा, अहो बाहेरचे चटके बसल्यावर कळायला लागलं की घर काय असतं ते. बस झालं ना आता. लेकराची किती परीक्षा बघायची. हा ना आप्पा, अहो कडेलोट होतोय हो त्याचा पण. असं शर्यत सोडणार आहेत का? नाही ना, म्हणजे मग अजून कडेलोट नाही होईल त्यांचा. आप्पा मिस करतोय ना तो घराला. आत्ता तर कुठं घरची जाणीव होऊ राहिली. 2-4 दिवस थांबा फक्त, कसा धीर सुटतोय बघा. आणि मग शर्यतीतून नाव काढतील आणि गुपचूप घरी येतील. असं काय करता हो? बाहेर लय हाल होऊ लागले हो लेकराचे. एवढा पुळका येत असेल त्यांचा ना, तर त्यांना म्हणावं शर्यतीतून नाव काढा आणि या घरी. आहे तो जर असाच मिठ्या मारत आणि पप्प्या घेत फिरला ना लोकांच्या, तर काय करायचं? बाई महाराज काय करायचं?
अभय बाकी कोणासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी ट्रेनिंग कर. करतो. सिरियसली? सिरियसली. चल मग आता नांगर घेऊन पळ. चल. नांगर ठेवताना दोन्ही खांद्यांवर बॅलन्स होईल असं ठेवायचं, जेणेकरून प्रेशर सगळं डिवाइड होईल. सांभाळून. आता दीर्घ श्वास घे आणि पळ.